माझं नाव आनंद. वय वर्ष 28. मुंबईसारख्या कधीही न झोपणाऱ्या, सतत धावणाऱ्या शहरात मी एका प्रायव्हेट कंपनीत मार्केट मॅनेजर म्हणून कामाला आहे. मार्केटिंगचा जॉब म्हणजे वरवर पाहता खूप चकचकीत लोकांच्या भेटीगाठी, फिरणं आणि टार्गेट्स पूर्ण करण्याची घाई. पण या सगळ्या गर्दीत आणि धावपळीत दिवसाच्या शेवटी जेव्हा मी माझ्या लोअर पळच्या ऑफिसमधून बाहेर पडायचो, तेव्हा माझ्या वाट्याला फक्त आणि फक्त एकटेपणा यायचा. लोकल ट्रेनची गर्दी, रस्त्यावरची ट्रॅफिक, वाहनांचे हॉर्न आणि कानात हेडफोन घालून जगापासून दूर राहण्याचा केलेला एक अयशस्वी प्रयत्न. असंच माझं आयुष्य चाललं होतं. रात्री उशिरा अंधेरच्या माझ्या 1 BHK फ्लॅटमध्ये पोहोचायचं. स्वतःच्या हाताने काहीतरी बनवायचं किंवा बाहेरून मागवून एका शांत खोलीत एकट्याने जेवायचं आणि चॅनल बदलत बदलत सोफ्यावरच झोपी जायचं. हा माझा रोजचा दिनक्रम होता. माझ्या वैयक्तिक आयुष्यात ना कोणती मैत्रीण होती, ना माझ्या मनाच्या भावना मोकळ्या करायला हक्काचा असा एखादा मित्र. पण माझ्या या रटाळ आणि शांत आयुष्यात एक अशी व्यक्ती होती, जी खूप दूर असूनही माझ्या विचारांच्या केंद्रस्थानी असायची. ती म्हणजे माझी मावस भाभी, स्वाती. स्वाती हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर एक शांत, प्रसन्न आणि तितकीच हळवी मूर्ती उभी राहायची. स्वाती माझ्या सख्ख्या मावशीचा मुलगा राहुल याची पत्नी. राहुल आणि माझं लहानपण एकत्र गेलं होतं. त्यामुळे आमचं नातं भावाभावापेक्षा जास्त मित्रासारखं होतं. 2 वर्षापूर्वी राहुल आणि स्वातीचं लग्न झालं होतं. लग्न कसं अगदी थाटामाटात झालं होतं. स्वाती मूळची सातारा जिल्ह्यातील एका लहानशा गावातली, शांत, सुसंस्कृत आणि प्रचंड सुशिक्षित. पण लग्नानंतर ती मुंबईच्या वातावरणात रुळण्याचा प्रयत्न करत होती. तिचं रूप कसं सांगावं? 26 वर्षाची स्वाती अत्यंत देखणी, गोरीपान रंग, लांबसडक काळेभोर केस जे तिच्या कमरेवर रुळायचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ती हसायची, तेव्हा तिच्या डाव्या गालावर एक लहानशी खळी पडायची. तिच्या डोळ्यांमध्ये एक कमालीची निरागसता होती. तिच्याकडे पाहिलं की कोणत्याही अस्वस्थ मनाला शांतता लाभावी, असं तिचं व्यक्तिमत्व होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. लग्न होऊन अवघे 6 महिने झाले असतील आणि राहुलला दुबईतील एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीत खूप मोठ्या पॅकेजची आणि चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळाली. राहुल मध्यमवर्गीय कुटुंबातला असल्याने इतकी मोठी संधी नाकारणं त्याला शक्य नव्हतं. घरच्यांनी, मावशी आणि स्वतः स्वातीने त्याला आनंदाने पाठवायचा निर्णय घेतला. राहुल दुबईला निघून गेला. सुरुवातीला सगळं ठीक होतं. स्वाती विरारजवळ असलेल्या त्याच्या स्वतःच्या नवीन फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. राहुलने तिला सोबत नेण्याचा विचार केला होता. पण तिथे सेटल व्हायला आणि कंपनीकडून फॅमिली व्हिसा मिळायला काही काळ जाणार होता. तो काळ म्हणजे 2 वर्ष. आणि हीच 2 वर्ष स्वातीच्या आयुष्यात एका मोठ्या वादळासारखी, एका शांत विळख्यासारखी आली. तो विळखा होता एकटेपणाचा. राहुल तिकडे गेल्यानंतर त्याची व्यस्तता दिवसेंदिवस वाढत गेली. नवीन देश, नवीन काम, टार्गेट्स आणि टाईम झोनचा फरक. तो स्वातीशी फोनवर रोज बोलायचा. पण ते बोलणं कसं अगदी औपचारिक होत चाललं होतं. जेवलीस का? काय केलंस? तब्येत कशी आहे? काळजी घे, बस एवढंच. नात्यातली ती ऊब, ते प्रेम आणि एकमेकांसोबत घालवलेला वेळ या सगळ्याची जागा आता आंतरराष्ट्रीय फोन कॉल्सने घेतली होती. राहुल 6 महिन्यातून एकदा भारतात यायचा, तेही फक्त 10-12 दिवसांसाठी. त्या दिवसातही नातेवाईकांच्या भेटीगाठी, खरेदी आणि बँकची काम यातच त्याचा वेळ निघून जायचा. स्वातीला राहुलची सोबती हवी होती. त्याचे पैसे किंवा त्यांनी पाठवलेल्या महागड्या भेटवस्तू नको होत्या. पण हे राहुलला कसं समजवणार? स्वाती यातून पूर्णपणे एकटी पडत चालली होती. पण हे तिच्या आवाजावरून मला जाणवू लागलं होतं. एका शुक्रवारी रात्री मी ऑफिसचं काम संपवून घरी परतत होतो. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. मी कसा तरी दारापाशी उभा राहून बाहेर पडणाऱ्या थंड हवेचा आस्वाद घेत होतो. तितक्यातच माझ्या खिशातला फोन वाजला. स्क्रीनवर पाहिलं तर दुबईवरून राहुलचा आंतरराष्ट्रीय कॉल होता. मी गडबडीने फोन उचलला आणि कानाला लावला. "हॅलो राहुल, कसा आहेस रे? खूप दिवसांनी फोन केलास." मी म्हणालो. "आनंद, मी ठीक आहे रे, पण मला तुझी एक मदत हवी आहे." राहुलचा आवाज नेहमीपेक्षा थोडा गंभीर आणि काळजीने भरलेला वाटत होता. "काय झालं रे? सगळं ठीक आहे ना? मावशी ठीक आहे ना?" मी काळजीने विचारलं. "हो, आई गावी आहे, ती ठीक आहे. मला काळजी स्वातीची वाटते रे. गेल्या काही दिवसांपासून मी तिच्याशी बोलतोय, पण तिचा आवाज खूप उदास वाटतो. ती खूप एकटी पडली आहे तिथे विरारला. तिचे तिथे फारसे मित्रमैत्रीण नाहीत. पण मी तिला सांगतोय की मी पुढच्या काही महिन्यात येतोय. पण ती खूप डिप्रेस होत चालल्यासारखी वाटते. आनंद, तू माझा भाऊ आहेस आणि विरार तुझ्या ऑफिसपासून किंवा घरापासून फार दूर नाही. तू तिच्याकडे अधूनमधून जाऊन येत जा रे. तिला बोलायला, तिचं मन हलकं करायला कोणीतरी हक्काचं हवंय. तू जाशील का रे तिच्याकडे?"
राहुलने अगदी आळवणीच्या स्वरात मला विचारले. माझ्या मनात एक क्षण विचार आला की मी स्वतः कामात व्यस्त असतो. पण राहुल माझा भाऊ आहे आणि स्वाती आमची फॅमिली आहे. एका स्त्रीने अशा गजबजलेल्या शहरात एका फ्लॅटमध्ये एकटं राहणं किती कठीण असतं याची मला जाणीव होती. मी लगेच म्हणालो, "अरे राहुल, यात विचारण्यासारखं काय आहे? तू काळजी करू नकोस. मी उद्या शनिवार आहे. ऑफिसमधून लवकर निघून थेट विरारलाच जातो. मी बघतो तिच्याकडे. तू तिकडे शांतपणे काम कर." "थँक सो मच आनंद. मला माहीत होतं की तू नाही म्हणणार नाहीस. ती तुझी भाभी आहे. तिची काळजी घे." राहुलने सुटकेचा श्वास सोडला आणि फोन ठेवला. शनिवारची संध्याकाळ उजाडली. मी ठरवल्याप्रमाणे ऑफिसचं काम दुपारपर्यंत आटोपलं. विरारला रिकाम्या हाताने जाणं मला बरं वाटलं नाही. स्वातीला काय आवडतं हे मला राहुलने लग्नाच्या वेळी एकदा सांगितलं होतं. तिला चॉकलेट्स आणि केक खूप आवडायचे. मी एका चांगल्या बेकरीमधून तिची आवडती चॉकलेट केक घेतला. सोबत काही ताजी फळं आणि रस्त्यावरून येताना एक छानसा टवटवीत गुलाबाचा फुलांचा छोटा बकेट घेतला. मनात विचार होता की या लहानशा गोष्टीमुळे कदाचित तिच्या उदास चेहऱ्यावर थोडं हसू येईल. लोकल पकडून मी विरार स्टेशनला उतरलो. तिथून ॲटो करून मी तिच्या सोसायटीपाशी पोहोचलो. सोसायटी शांत होती. इमारती खूप उंच होत्या, पण त्यात एक प्रकारची अनामिक शांतता पसरली होती. लिफ्टमधून मी तिच्या 5व्या मजल्यावरील फ्लॅटपाशी आलो. दारावर राहुल आणि स्वाती अशी सुंदर नावाची पालटी लावली होती. दारापाशी उभा राहून मी एक मोठा श्वास घेतला आणि बेल वाजवली. काही सेकंद आत काहीच हालचाल झाली नाही. मग आतून एक मऊ, अत्यंत हळवा आणि थोडा थकलेला आवाज आला. "कोण आहे बाहेर?" मी दाराच्या दिशेने तोंड करून म्हणालो. "भावी, मी आनंद." माझा आवाज ऐकताच दाराची कडी घाईघाईने उघडली गेली. दार उघडलं आणि समोर स्वाती उभी होती. तिला त्या रूपात पाहून माझे शब्द जणू घशातच अडकले. तिचे लांब काळे केस ओले होते, नुकतीच अंघोळ करून आल्यासारखे. तिच्या केसातून पाण्याचे थेंब तिच्या खांद्यावर पडत होते. तिने एक अत्यंत साधी पांढऱ्या रंगाची सुती नायटी घातली होती. त्यावर तिने एक ओढणी पांघरली होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता, पण तिची ती नैसर्गिक कोरी त्वचा आणि ओल्या केसांमुळे ती अत्यंत सुंदर दिसत होती. सर्वात जास्त काय बदललं असेल तर तिचे डोळे. त्या डोळ्यात एक प्रचंड थकवा आणि एकटेपणा दिसत होता. पण मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्याचा धक्का बसला आणि नंतर एक अचानक आलेला आनंदाचा प्रचंड मिलाप दिसला. "अरे आनंद, तू इथे अचानक?" ती हसत हसत म्हणाली. तिच्या त्या हसण्याने तिचे डोळे लहान झाले आणि तिच्या गालावरती प्रसिद्धी खळी पुन्हा उमटली. जणू एखाद्या सुकलेल्या फुलावर पावसाचा पहिला थेंब पडला होता. "हो भाभी, मीच आहे. राहुलचा फोन आला होता काल रात्री. त्याने सांगितलं की तू खूप दिवसात कोणाशी तरी बोलली नाहीस. म्हणून म्हटलं आज शनिवार आहे तर थेट तुला सरप्राईज द्यावं. तू कशी आहेस?" मी हसून माझ्या हातातली केकचा बॉक्स आणि फुलांचा बुकेट तिच्या पुढे केला. फुलांचा बुकेट पाहता स्वातीचे डोळे चमकले. तिने ते बुकेट हातात घेतला, त्याचा सुवास घेतला आणि म्हणाली, "आनंद, हे सगळं कशाला आणलंस? पण खरं सांगू, खूप छान वाटलं. ये ना, आत ये. दारातच उभा का राहिलास? आत ये." तिने माझा हात धरला आणि मला हक्काने आत ओढलं. तिचा तो स्पर्श अत्यंत मऊ आणि जिव्हाळ्याचा होता. मी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. घर खूप मोठं होतं. अतिशय सुबक आणि स्वच्छ ठेवलेलं होतं. हॉलमध्ये सोफे, समोर मोठा टीव्ही, एका कोपऱ्यात काही इनडोअर प्लांट्स. सगळं काही व्यवस्थित होतं. पण तरीही त्या घरात एक प्रचंड उदासी पसरली होती. टीव्हीवर अगदी हलक्या आवाजात एखादी मालिका सुरू होती. जणू त्या घरातल्या शांततेला घालवण्यासाठी तो टीव्ही चालू ठेवला असावा. मी सोफ्यावर बसलो. स्वातीने फुलांचा बुकेट डायनिंग टेबलवरील फुलदाणीमध्ये ठेवला आणि केक फ्रीजमध्ये ठेवला. ती लगेच स्वयंपाकघरात गेली. "आनंद, तू बस. मी तुझ्यासाठी गरम गरम चहा करून आणते." आज किती दिवसांनी माझ्या घरात कोणासाठी चहा बनणार आहे मला माहीतच नाही. तिचा आवाज स्वयंपाकघरातून येत होता आणि त्यात एक हुरहुर होती. काही मिनिटातच स्वाती हातात 2 कप वाफळलेला चहा घेऊन आली. तिने चहाचे कप टेबलावर ठेवले आणि सोफ्यावर थेट माझ्या शेजारी येऊन बसली. अंतर फार नव्हतं. तिच्या ओल्या केसांचा आणि अंघोळीच्या साबणाचा एक गोड सुखद सुवास माझ्या नाकात दरवळत होता. पण माझ्या मनात तिच्याबद्दल फक्त आणि आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल आदर होता. "घे गरम गरम आले चहा. मला माहीत आहे मुंबईच्या धावपळीनंतर असा चहा किती गरजेचा असतो." तिने हसून कप माझ्या हातात दिला. आम्ही चहाचे घोट घेत बोलू लागलो. सुरुवातीला गप्पा नेहमीप्रमाणे सुरू होत्या. तिने विचारलं, "तुझी नोकरी कशी चालली आहे आनंद? ऑफिसमध्ये खूप धावपळ असते का तुझी? मार्केटिंग म्हणजे तर खूप फिरावं लागत असेल ना?" "हो भाभी, चालू आहे नेहमीसारखं. टार्गेट्स असतात, लोकांच्या कटकटी असतात. पण माझं सोड. तू कशी आहेस? तिथे विरारला एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटी राहतेस. तुला कंटाळा येत नाही का गं? दिवसातून काय काय करतेस तू?"
मी चहाचा कप खाली ठेवत अगदी सहजतेने विचारलं. माझा हा प्रश्न ऐकताच स्वातीचा तो हसरा चेहरा एका क्षणात बदलला. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद कुठल्या कुठे गायब झाला. तिने आपले डोळे खाली केले. चहाच्या कपमध्ये चमचा फिरवत ती अत्यंत हळव्या आणि कातर आवाजात म्हणाली, "कंटाळा आनंद हा शब्द खूप लहान आहे रे. या घरात फक्त मी आणि हा एकटेपणा राहतो. सकाळी उठते, घरातली कामं आवरते, नाश्ता करते, नंतर टीव्ही लावून बसते. टीव्हीवर काय चाललंय यात मला काहीच रस नसतो. पण घरातल्या शांततेचा आवाज मला सहन होत नाही, म्हणून तो टीव्ही चालू असतो. रात्री जेवण बनवण्याची इच्छा होत नाही. कधीतरी एकटीच जेवते आणि झोपून जाते." तिचा आवाज अडखळला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या त्या निरागस डोळ्यांमध्ये पाण्याचे थेंब तरळत होते. ते थेंब कधीही गालावरून ओघळतील अशी परिस्थिती होती. "राहुल फोन करतोय रोज," ती पुढे म्हणाली. "पण फोनवर बोलणं आणि खरोखर सोबत असणं यात किती फरक असतो ना. त्याची ती ऊब, त्याची हाक, घरात त्याची असलेली उपस्थिती, या सगळ्याची मला खूप जाणीव भासते. कधीकधी रात्री खूप भीती वाटते. कधीकधी रडू येतं. पंख्याच्या आवाजापेक्षा या घरात दुसरं काहीच ऐकू येत नाही. आनंद, मी खूप एकटी पडली आहे रे." तिच्या डोळ्यातून शेवटी एक अश्रूचा थेंब तिच्या गालावर असलेल्या खळीवरून खाली घसरला. स्वातीसारख्या एका सुंदर आणि खंबीर दिसणाऱ्या स्त्रीला असं आतून तुटलेलं पाहून माझं मन हेलावलं. माझ्या मनात तिच्याबद्दल एक प्रचंड सहानुभूती आणि काळजी निर्माण झाली. मी कसलाही विचार न करता तिच्या सोफ्यावर असलेला थरथरणारा हात माझ्या हातात घेतला. तिचा हात खूप थंड पडला होता. मी त्यावर माझा दुसरा हात ठेवला आणि तिला धीर देत म्हणालो, "भाभी, स्वाती भाभी, असं रडू नकास प्लीज. मला माहीत आहे राहुल दूर आहे आणि तुझ्यावर काय चाललंय हे मी पूर्णपणे समजू शकत नाही. पण मी तुला एक वचन देतो. तू आता या मुंबईत आणि या विरारमध्ये एकटी नाहीस. तुझा हा भाऊ, तुझा हा मित्र इथे आहे. तुला कधीही एकटं वाटलं, कधीही कोणाशी बोलावंसं वाटलं किंवा फक्त मन मोकळं करायचं असेल तर मला फक्त एक फोन कर. मी रात्री अपरात्रीसुद्धा धावत येईन. तुला कुठे बाहेर फिरायला जावंसं वाटलं तर मला सांग, आपण जाऊ. पण प्लीज स्वतःला असं अंधारात ढकलून देऊ नकोस." माझे शब्द ऐकून स्वातीने डोळे पुसले. तिने माझ्या हातावर असलेल्या तिच्या हाताची पकड थोडी घट्ट केली. तिच्या डोळ्यात आता रडण्याऐवजी एक आशेचं किरण दिसत होता. ती मनापासून हसली आणि म्हणाली, "तू खूप चांगला आहेस आनंद. राहुलला जेव्हा मी फोनवर सांगते ना की मला एकटं वाटतंय, तेव्हा तो खूप प्रॅक्टिकल होऊन बोलतो. तो म्हणतो, 'सगळं ठीक होईल स्वाती. मी पैसे कमवतोय ना आपल्या भविष्यासाठी. थोडे दिवस सांभाळून घे.' त्याला वाटतं पैशांनी सगळं विकत घेता येतं. पण भावनांना पैशांची नाही, माणसांची गरज असते. आणि आज तुम्हाला न सांगता समजून घेतलंस, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे." त्या दिवशी चहा संपल्यानंतर आमचा संवाद अधिक रंगत गेला. स्वातीने मला तिच्या कॉलेजच्या दिवसांबद्दल सांगितलं. साताऱ्यात तिचं कॉलेज कसं होतं, ती कशी हुशार होती, तिथे तिची आणि राहुलची पहिली भेट कशी झाली, त्यांच्यात कसं प्रेम झालं आणि घरच्यांच्या संमतीने लग्न कसं झालं. ती जेव्हा तिच्या भूतकाळाबद्दल सांगत होती, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची ती चमक आणि आनंद पाहण्यासारखा होता. मला जाणवलं की या स्त्रीला फक्त एका ऐकणाऱ्या कानाची आणि समजून घेणाऱ्या मनाची गरज होती. लग्न झाल्यावर वाटत होतं की आम्ही दोघं एकत्र मिळून आमचा लहानसा सुखी संसार उभा करू. खूप स्वप्ने पाहिली होती आनंद. पण आता संसार तर आहे, पण तो फक्त भिंतीमध्ये अडकलाय. माणूस मात्र साता समुद्रापार निघून गेलाय." ती एका सुस्कारा टाकत म्हणाली. मी तिला पुन्हा हसवत म्हणालो, "भाभी, प्रत्येक नात्यात असा एक कठीण टप्पा येतो. राहुलही तिथे तुझ्यासाठीच कष्ट करतोय. तोपर्यंत तुझा हा भाऊ तुझ्यासोबत आहे ना, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही." माझा भाऊ या शब्दावर तिने माझ्याकडे एक वेगळ्याच नजरेने पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. ती म्हणाली, "आनंद, तू स्वतःला भाऊ म्हणतोस ठीक आहे, पण माझ्यासाठी तू भावापेक्षाही खूप चांगला आणि हक्काचा मित्र झाला आहेस. कारण भावापेक्षा मित्राजवळ मन जास्त मोकळं करता येतं." "मंजूर आहे भाभी. आजपासून आपण खूप चांगले मित्र आहोत," मी हसून म्हणालो. रात्रीचे 9 वाजायला आले होते. मला आता निघायला हवं होतं, कारण विरारवरून अंधेरीला जायला लोकलचा प्रवास मोठा होता. मी सोफ्यावरून उठलो. स्वाती मला सोडवायला दारापाशी आली. दारात उभी राहून तिने माझ्याकडे अत्यंत आर्ततेने पाहिलं आणि म्हणाली, "आनंद, पुन्हा येशील ना रे? आज किती महिन्यांनी मी इतकं मोकळं करून बोलले आहे, मला सांगता येत नाही. माझं मन खूप हलकं झालंय. तू पुन्हा लवकर ये." "नक्की येईल भाभी. मी तुला प्रॉमिस केलंय ना. स्वतःची काळजी घे आणि हसत राहा." मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि जिन्याच्या दिशेने निघालो. घरी परत येताना लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती, पण माझ्या मनात एक वेगळी शांतता आणि विचार सुरू होते. स्वातीचा तो एकटेपणाने भरलेला चेहरा, तिच्या डोळ्यातले ते अश्रू, तिचा तो मऊ आवाज आणि तिने हक्काने धरलेला माझा हात,
या सगळ्या गोष्टी माझ्या मनात सतत फिरत होत्या. मी स्वतःच्या मनाला वारंवार बजावत होतो, "आनंद, लक्षात ठेव, ती तुझ्या भावाची पत्नी आहे, तुझी भाभी आहे. ती सध्या एका कठीण परिस्थितीतून जाते आणि राहुलने तुला तिची काळजी घ्यायला सांगितलंय. तू फक्त एक चांगला मित्र आणि भाऊ म्हणून तिच्या पाठीशी उभा राहायचा आहेस." मनामध्ये दुसरा कोणताही विचार येता कामा नये. पण तरीही मानवी मन खूप विचित्र असतं. स्वातीबद्दल माझ्या मनात एक सुप्त काळजी आणि एक वेगळीच ओढ निर्माण होऊ लागली होती. ती ओढ कोणत्याही चुकीच्या भावनेची नव्हती, तर एका अशा जीवाची काळजी घेण्याची होती, जो जीव संपूर्ण जगात एकटा पडला होता. मला पुढच्या भेटीची उत्सुकता लागली होती आणि हेच आमच्या नात्याच्या एका नवीन भावनिक प्रवासाची सुरुवात होती.